समीर पाटील यांचं पहिलं दिग्दर्शन, श्रेयस तळपदेची दुसरी निर्मिती. नो डाऊट पोस्टर बॉयज एक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅक आहे आणि हा चित्रपट अफलातून का झाला याचीच कारणं मी तुम्हाला देऊ शकते, कारण न आवडण्यासारखं यात काहीच नाहीये. कारण क्रमांक 1, विनोदी चित्रपट बनवताना डोकं वगैरे बाजूला ठेवून विनोद निर्मिती करावी लागते असं अजिबात नाहीये. या चित्रपटाला एक कथा आहे, या कथेत एक छान ह्युमर आहे आणि या कथेत मर्म आहे. हे सोपं लॉजिक आहे. लॉजिक ऐकायला सोपं वाटत असलं तरी इम्प्लिमेंट करणं तसं कठीण असतं आणि म्हणूनच कधीतरीच पोस्टर बॉयज सारखा दर्जेदार सिनेमा बनतो. राजकुमार संतोषींच्या अंदाज अपना अपना आणि प्रियदर्शनच्या हेराफेरी नंतर अगदी भरभरून 2 तास मस्त हसाल ते पोस्टर बॉयज पाहताना. कारण क्रमांक 2, विनोदी कथानकांत पात्रांची उभारणी किती महत्वाची असते हे पाहायचं असेल तर हा चित्रपट फार महत्वाचा आहे. ऋषिकेश जोशी आणि दिलीप काका यांचा अभिनय जादू करतात हे आपल्याला माहितीये, पण अनिकेत विश्वासराव इज अ कम्प्लीट सरप्राइझिंग पॅकेज. यात नेहाने रंगवलेलं पात्र म्हणा किंवा पूजा सावंतने उभी केलेली कल्पू म्हणा, कुठेही फक्त शोभेच्या बावल्या नाहीयेत. भूमिका छोटी असली तरी त्या भूमिकेचं महत्त्व सांगण्यात दिग्दर्शक तथा कलाकार सगळेच यशस्वी ठरलेत आणि त्यामुळेच भारत गणेशपुरे, अश्विनी काळसेकर यांच्या छोट्या छोट्या भूमिकाही अगदी डोक्यात घर करून राहतात. कारण क्रमांक 3, चित्रपटाच्या कथेची बांधणी इतकी व्यवस्थित आहे की एकही सीन उगीचच पुढे रेटला जातोय असं तसूभरही होत नाही. चित्रपटाचा स्टोरी बोर्ड भन्नाट झालाय. उत्तम संवाद, उत्तम पार्श्वसंगीत, उत्तम लोकेशन्स, उत्तम कॉस्ट्युम्स, इनफॅक्ट एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या जाणवतच नाहीत. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे अनुभव घेता आणि इथेच या चित्रपटाचं यश दडलंय. डोळ्याला काही विलक्षण दिसावे असा कॅमेरा अँगल्स वापरण्याचा अट्टहास इथे नव्हताच. आवश्यक तिथे शक्ती आणि बुद्धी वापरली गेली आहे. हा समाधानी अनुभव प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट पाहताना नक्की येतो. कारण क्रमांक 4, अनु मलिक, फराह खान, सचिन सुप्रिया, रोहित शेट्टी आणि खुद्द श्रेयस तळपदे या सर्वांचेच गेस्ट अपीअरन्स आहेत, परंतु ते कुठेही मुद्दामून घुसडवलेत असं अजिबात वाटत नाही. कथेच्या फ्लोनुसार ते चित्रपटात येत जातात, चित्रपटाचा एक भाग बनतात आणि त्याही पुढे जाऊन हे गेस्ट अपीअरन्सेस मनाला पटतात. मीडिया प्रत्येक घटनेकडे इव्हेंट म्हणून पाहते. या संदर्भातला एक संवाद फारच छान झालाय. अशा प्रकारे चित्रपटात असे अनेक नवीन एलिमेंट्स पाहायला मिळत आहे. लेस्ली लेविस यांचं म्युझिक हे त्यातलंच एक महत्वाचं एलिमेंट. देवा देवा हे 3 मूड्स कॅरी करणारं गाणं म्हणा किंवा शंकर महादेवांचं क्षण हे गाणं म्हणा, प्रत्येक गाणं किंवा ह्या चित्रपटातले हे सगळेच एलिमेंट्स खूप रिफ्रेशिंग आहेत. कारण क्रमांक 5, ऑलमोस्ट 2.5 तास तुम्ही खूप हसता, एक उत्तम चित्रपट पाहिलाय हे उत्कट समाधान मिळतं. 3ही पोस्टर बॉयज तुम्हाला आवडतात. श्रेयसने एका चांगल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे याचं कौतुक वाटतं आणि समीर पाटील यांचं पहिलंच दिग्दर्शन हे असं अफलातून आहे याचं तुम्हाला आश्चर्य वाटतं. सो आता आणखी काय हवं? मी या चित्रपटाला देते 4 स्टार. तुम्ही जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि खूप हसा. आणि जर तुम्हाला हसायला नाही आलं तर समथिंग इज सिरियसली रॉंग विथ यू.